लोकसभेला सुद्धा रात्री बँक उघडली होती। रात्री लोकांची सेवा करणारी ही पहिलीच बँक। लोकांनी यातून काय समजायचं ते समजून घ्यावं। बँक रात्री उघडल्यावरून पवारांचा निशाणा। प्रत्येकाला पूजापाठ करण्याचा अधिकार, भरत गोगावलेंच्या पूजेच्या व्हायरल व्हिडिओवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। भाजप प्रवेशाचा विषय केव्हाच संपला। भाजप प्रवेशाच्या विषयाला मी पूर्णविराम दिलाय, एकनाथ खडसेंचं विधान। धनंजय मुंडे यांना दिलासा, करुणा मुंडेंना पोटगीची रक्कम देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती। मुंडेंनी करुणा मुंडेंसोबत लग्न झाल्याचं हायकोर्टातही नाकारलं। एकीकडे हिंदी भाषेवरून वाद सुरू असताना नागपूर पालिकेच्या मराठी शाळेमध्ये विद्यार्थी मिळेनात। एका शिक्षकाला 10 ऍडमिशनचं टार्गेट। विद्यार्थ्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी नागपूर महापालिकेच्या शिक्षकांची भटकंती। एमएससीबीच्या कंत्राटाचे पैसे थकवल्यानं जळगावमध्ये फडणवीसांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ। नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम, तर संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेमध्ये मुक्कामी असेल। अहमदाबादमधील विमान अपघातामधील 215 मृतांची ओळख पटली। 198 जणांचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवले।